श्री साई सच्चरित्र पठणाची फलश्रुती म्हणजे साईंचं हे चरित्र वाचल्यावर किंवा ऐकल्यावर आपल्याला काय फळ मिळतं हे इथे सांगितलं आहे. श्री साई सच्चरित्राच्या पठणाचे महात्म्य व फल सांगणाऱ्या ओव्या श्री साई सच्चरित्रातील अध्यायात ठिकठिकाणी पसरलेल्या आहेत. मोजू जाता त्यांची संख्या 250च्या वर भरते. त्यातील खुद्द बाबांच्या आणि हेमाडपंतांच्या व अवतरणिका लेखक बाबांचे बाळ यांच्या शब्दातील निवडक 53 ओव्या खाली म्हणजे पुढे दिलेल्या आहे. त्यातूनही अतिमहत्त्वाच्या 11 ओव्या ठळक अक्षरात इथे छापलेल्या आहेत. खुद्द साईबाबा फलश्रुतीबद्दल म्हणतात की, करिता माझिया कथांचे श्रवण, तयांचे कीर्तन आणि चिंतन, होईल मदभक्तीचे जनन, अविद्या निरसन रोकडे. दुसरा अध्यायातल्या 82व्या ओवीत, मग जो गाई वाडे कोडे, माझे चरित्र माझे पवाडे, तयाचिया मी मागे पुढे चोहीकडे उभाची. तिसऱ्या अध्यायातली 12वी ओवी, कोणीही केल्या माझे कीर्तन, तयासी देईन आनंद घन, नित्य सौख्य समाधान, सत्यवचन मानावे. तिसऱ्या अध्यायातली 14वी ओवी, कृतांताच्या दाढेतून काढीन मी निजभक्ता ओढून, करिता केवळ मतकथा श्रवण, रोग निरसन होईल. तिसऱ्या अध्यायातली 17वी ओवी आणि आणखीन एक तिसऱ्या अध्यायातली 18वी ओवी अशी की, कथा करा सादर श्रवण, त्यावरी करा पूर्ण मनन, मननावरी निदिध्यासन, समाधान पावाल. या सगळ्या ज्या काही 5-6 ओव्या आहेत वेगवेगळ्या अध्यायातल्या, तर या खुद्द साईबाबांनी सांगितलेल्या आहेत. त्यांच्या तोंडचे हे शब्द आहेत जे फलश्रुतीबद्दल ते सांगतायत की हे साई सच्चरित्र वाचल्यावर, त्याचा अभ्यास केल्यावर, चिंतन केल्यावर किंवा श्रवण म्हणजे ऐकल्यावर तुम्हाला समाधान कसं मिळणार आहे. आणि मी तुम्हाला म्हणजे साईबाबा स्वतः त्यांच्या निजभक्तांना कृतांत काळ, यमक काळ, मृत्यूच्या काळातून दाढेतून कसं ओढून काढणार आहे, हे सगळं इथे फळ सांगितलं आहे. साईबाबा स्वतः फळ सांगताय की ते जे कीर्तन करतील, या कथांचं श्रवण करतील आणि गातील किंवा महिमा समजतील, त्यांना आनंद घन मिळणार आहे आणि सौख्य समाधान नित्य मिळणार आहे, असं साईबाबा स्वतः फळ सांगत आहेत. या व्यतिरिक्त मूळ कवी, मूळ लेखक साई सच्चरित्राचे जे हेमाडपंत आहेत दाभोळकर, तर ते काय म्हणताय वेगवेगळ्या ओव्यांमध्ये वेगवेगळ्या अध्यायात फलश्रुतीबद्दल, ते इथे आपण आता पाहूया. की सच्चरित कवी हेमाडपंत म्हणतात की, योगयाग ध्यान धारणा, करू जाता प्रयास नाना, सायास न लगे या कथा श्रवणा, एक अवधाना वाचून. तिसऱ्या अध्यायातली 57वी ओवी ही होती, ज्यात सांगताय हेमाडपंत की योग, तप, ध्यान, यज्ञ करायला खूप प्रयत्न करावे लागतात, पण श्रवण करायला, ही गोष्ट ऐकायला फक्त लक्ष द्यावं लागतं. त्याच्याशिवाय काही एक्स्ट्रा अधिकचे कष्ट काहीही घ्यावे लागत नाही. ऐसी ही साईची कथा निर्मळ, परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ, जळतील पंचमहापापे प्रबळ, जातील समूळ विलयाला. 58व्या ओवीत तिसऱ्या अध्यायात हेमाडपंत म्हणताय की ही निर्मळ कथा, ज्याला काही डाग लागलेला नाही, अशी पवित्र अशी कथा ही साईंची, जे ऐकतील, परिसोत म्हणजे ऐकतील, सज्जन श्रोते प्रेमाने ऐकतील, भाव ठेवून ऐकतील, श्रद्धा ठेवून ऐकतील, त्यांचे सगळे पंचमहापाप प्रबळ जरी असले, कितीही महापाप त्यांनी केलेलं असलं तरी ते जळून जातील संपूर्णपणे समूळ. असता जरी गर्क संसारी, पडली संतकथा कानावरी, यत्न न करिता तिळभरी, कल्याणकारी ती स्वभावे. तर जर संसारात कोणी गर्क असेल, मग्न असेल, त्याला संसाराच्या कामांमधून वेळ मिळत नाही आहे आणि
त्याने नकळत का होईना ही कथा त्याच्या कानांवर पडली, ऐकली. थोडे प्रयत्न करून त्याने काही शब्द समजण्याचा प्रयत्न केला कळत नकळत, तरीसुद्धा त्याचं कल्याण होणार आहे, त्याचं चांगलं होणार आहे. अशी 152 नंबरची ओवी 3ऱ्या अध्यायात आहे. हेमाडपंत ते म्हणताय. मगती भक्तिभावे परिसता, केव्हडे श्रेय चढेल हाता. श्रोता विचार करावा चित्ता, आपुल्या निजहिता कारणे. 153व्या ओवीत 3ऱ्या अध्यायात हेमाडपंत पुढे म्हणतात की थोडंसं ऐकलं कळत नकळत कथा तर खूप कल्याण होऊ शकतं. अशी ही कथा पुण्यवान आहे. तर मग भक्तिभाव ठेवून पूर्ण श्रद्धेने वेळ काढून समजून घेऊन जर तुम्ही ही ऐकली, वाचली, अभ्यास केली, समजून घेतली ही कथा, साईंच्या लीला, साईंचे गुण, साईंचा स्वभाव, तर तुम्हाला किती श्रेय मिळेल, म्हणजे तुमचं स्वतःचं हित, निजहित किती होईल श्रोत्यांचं, याची काही कल्पनाच नाही. पुढे लिहिलेलं आहे, न लगे व्रत उद्यापन, न लगे उपवास शरीर शोषण, न लगे तीर्थयात्रा पर्यटन, चरित्र श्रवण एक पुरे. 182वी ओवी 3ऱ्या अध्यायात, की तुम्हाला ही साईंची कथा ऐकून दुसरं काही करायची गरज उरत नाही. तुम्हाला व्रत, उद्यापन, उपवास, तापास करून शरीराला त्रास देणं, शोषण करणं किंवा तीर्थयात्रेचं पर्यटन करणं असं काही करण्याची गरज पडत नाही. तुम्ही फक्त हे चरित्र ऐकलं किंवा वाचलं, समजून घेतलं तरी पुष्कळ आहे, असं हेमाडपंत स्वतः सांगत आहेत. होऊनी श्रद्धा भक्तियुक्त, करील जो या अध्यायाचे नित्य पारायण, होऊनी स्वस्थ चित्त, आपदा निर्मुक्त होईल. 11व्या अध्यायातली 150वी ओवी, की श्रद्धा आणि भक्तीने युक्त होऊन, श्रद्धा ठेवून, भक्ती होऊन करून जो या अध्यायाचं, म्हणजे 11व्या अध्यायात लिहित आहे हे, तर 11व्या अध्यायाबद्दल बोलत आहे आणि एकूणच पोथीबद्दल, की तुम्ही नित्य पारायण कराल, म्हणजे वाचाल, समजाल, चिंतन कराल, आठवाल, काय वाचलं आहे ते समजून घ्याल आणि ते जीवनात लागू करण्याचा प्रयत्न कराल, तसं वागण्याचा प्रयत्न कराल स्वस्थ चित्ताने, तर तुमची आपदा, म्हणजे तुमच्यावर जे काही संकट येऊ शकतात किंवा येत आहेत, आलेली आहेत, त्यातून तुम्ही मुक्त व्हाल, असं 11व्या अध्यायात हेमाडपंत स्वतः सांगत आहेत. पुरेल अपूर्व इच्छित काम, व्हाल अंती पूर्ण निष्काम, पावाल दुर्लभ सायुज्य धाम, अखंड राम लाधाल. 152वी ओवी 152वी ओवी 11व्या अध्यायात, की तुमचं जे काही इच्छा असेल, कामना असतील, त्या तुमच्या निष्कामपणे पूर्ण होतील, सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला सायुज्य धाम मिळेल. मुक्तीचा एक प्रकार आहे, 4 प्रकारच्या मुक्ती असतात, त्यातलीही आपण पुढे याबद्दलही डिस्कस करू, चर्चा करू अध्यायात विशिष्ट वेळी. तर तुम्हाला असे दुर्लभ मुक्तीचा लाभ मिळणार आहे आणि अखंड राम लाधाल, म्हणजे परमेश्वराची प्राप्ती, तो आनंद तुम्हाला नेहमी मिळत राहील. तुम्ही फक्त या कथांचा अभ्यास केल्याने किंवा नुसतं ऐकल्याने, समजून घेतल्याने किंवा वाचल्याने. पुण्य पावन हे चरित्र, जल जैसे गंगेचे पवित्र, धन्य श्रवणकर्त्यांचे श्रोत्र, इह परत्र साधकते. 13व्या अध्यायातली 21वी ओवी सांगते की हे चरित्र अतिशय पुण्य देणारं, पवित्र, पावन असं आहे. जसं गंगेचं जल पवित्र असतं, अगदी तशीच ही कथा, ही पोथी, साई सच्चरित्र किंवा कोणतीही पोथी तेवढीच पवित्र आहे. आणि श्रवणकर्त्यांचे श्रोत्र, म्हणजे कानसुद्धा धन्य होऊन जातात ही कथा ऐकून. इह परत्र साधकते, ही कथा काय आहे? साधन आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला इहलोक, म्हणजे ही पृथ्वी, हा जन्म, हा संसार, आणि परत्र म्हणजे दुसऱ्या ग्रहावर, म्हणजे मृत्यूनंतर स्वर्ग असो किंवा मुक्तीचे आणखी काही ठिकाणं असो, परमेश्वराचं सानिध्य असो, तर ते इह आणि परत्र म्हणजे हे जग आणि यानंतरचं जग तुम्हाला साधक ठरेल, सार्थक ठरतील, तुम्हाला त्यांची सहज प्राप्ती होईल, जे तुम्हाला पाहिजे आहे ते. पाहू अमृताची उपमा देऊन, परी अमृत काय गोड याहून, अमृत करील प्राणरक्षण,
जन्म निवारण चरित्र हे. तर 22वी ओवी त्याच 13व्या अध्यायात आहे, जी सांगते की अमृताची उपमा या पोथीला, या कथेला, या साई सच्चरित्राला द्यायचा विचार केला तर अमृतापेक्षाही गोड आहे ही कथा. का? कारण अमृत फक्त प्राणांचं रक्षण करतं, कोणाचाही जीव वाचवतं, प्राण वाचवतं, त्याला मृत्यूपासून वाचवतं अमृत. पण ही कथा आहे, ही जो ऐकेल, समजेल, वाचेल तर त्याचं मृत्यूपासून निवारण होईल ते तर आहेच, प्राणरक्षण तर होईल, पण जन्माचं सुद्धा निवारण करणारं हे चरित्र आहे. म्हणजे त्याचे जन्मात जे त्याला त्रास होत आहेत जीवन जगताना आणि जन्मोजन्मी अनेक जन्म घेताना, त्या सगळ्या गोष्टींचा त्रास, जंजाळ त्याच्यापासून त्या जीवाची मुक्ती होणार आहे. म्हणजे प्राणांचंही रक्षण होणार आहे आणि जन्माच्या कष्टांचंही निवारण होणार आहे. असं 13व्या अध्यायातलं फळ आहे हे या चरित्राबद्दल एकूण. पुढे हेमाडपंत पुढच्या काही ओव्यांमध्ये सांगताय. 14व्या अध्यायातली 32वी ओवी आपण आता पाहूया. नित्य पडता या कथा श्रवणी, साई दिसेल नित्य नयनी, मनी ध्यानी दिवारजनी, स्मरणी चिंतनी राहील. तर या कथा जर तुम्हाला नेहमी कानावर पडतील, तुम्ही नेहमी ऐकाल, समजून घ्याल आणि त्यांनाच साई नित्य दिसत राहतील, कारण की ते सगळीकडे या साईंच्या कथाच अनुभवतील. आणि मग त्यांच्या ध्यानी मनी चिंतनात दिवारजनी म्हणजे सकाळ संध्याकाळ, दिवसा आणि रात्री, स्मरणी चिंतनी फक्त साईच राहतील. दिसू लागेल जागृती स्वप्नी, आसनी शयनी आणि भोजनी, सवेही येईल गमनागमनी, जनी वनी निरंतर. ही 33वी ओवी आहे, ज्यात सांगितलेलं आहे की जागृती स्वप्नी म्हणजे स्वप्नात सुद्धा आणि जागे असताना सुद्धा, शयनी आसनी भोजनी म्हणजे आसनावर बसलेला असताना, चालताना, फिरताना, झोपलेला असताना, जेवण करताना, सगळीकडे गमनागमनी म्हणजे गमन म्हणजे जाणं आणि आगमनी म्हणजे येणं. तर तुमच्यासोबत येता जाता सगळ्या ठिकाणी, येतानाही जातानाही, सगळ्या काळी, सदा सर्व काळ, जनी वनी निरंतर. तुम्ही जंगलात राहा एकटे, वनामध्ये, किंवा जनी म्हणजे लोकांमध्ये राहा, तरी तुम्हाला हे सगळे सोबत करणारे आहेत साईबाबा. प्रत्येक वेळी तुमच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक दुःखात, प्रत्येक सुखदुःखात तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत साईबाबा. ही 33वी ओवी होती 14व्या अध्यायातली. आता पुढची ओवी ऐका, 34वी ओवी याच 14व्या अध्यायातली, की ऐसा येता निदिध्यासनी, मन पावेल स्थिती उन्मनी, ऐसे होऊ लागता अनुदिनी, चित्त चैतन्नी समरसेल. तर तुम्ही निदिध्यासन कराल म्हणजे आठवाल तुम्ही काय वाचले, काय ऐकले कथेमध्ये, आणि ते तुमच्या आयुष्यात कसं तुम्हाला त्यानुसार वागता येईल, काय योग्य निर्णय घ्यावे, काय कसं वागावं, काय वागू नये कसं, हे या कथांमधून तुम्ही शिकाल आणि त्यानुसार वागाल तर तुमचं मन उत्तम स्थितीत जाईल, उन्मनी अवस्थेत जाईल. म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल, तुम्हाला कसलं त्रास, चिंता, भय नसेल. ऐसे होऊ लागता अनुदिनी, प्रत्येक दिवशी जर असं तुमचं मनाची स्थिती असेल तर चित्त चैतन्य समरसेल, तुमच्या चित्तामध्ये चैतन्य समरसून जाईल, प्रकट होईल. म्हणजे कायम तुम्ही आनंदीच राहाल, कारण चिंता उरणार नाही. असं ही 34वी ओवी सांगते. आणि पुढची 215वी ओवी 14व्या अध्यायातली पुढे सांगते फलश्रुतीबद्दल, की चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा, निज परमामृताचा मेवा, भाग्ये आगळा तेणेची सेवावा, भक्तिभावा करोनी. तर 14व्या अध्यायातली 215वी ओवी सांगते ही, की हा फक्त चरित्र, साई चरित्र ही काही फक्त गोष्ट नव्हे आहे किंवा चरित्र आहे असंच नाही, तर हा सुखाचा ठेवा आहे, परमामृताचा मेवा जणू काही आहे. म्हणजे परमेश्वराचा अमृताचा आनंद तुम्हाला या गोष्टी ऐकताना, या भक्तिभावनेत वेगवेगळ्या भक्तांना आणि साईंच्या लीला समजून घेताना आनंद मिळणार आहे. तर ज्याचं भाग्य असेल आगळं त्यानेच या कथांचं श्रवण करावं किंवा ग्रहण कराव्यात, सेवन करावं, असं
सांगता आहेत हेमाडपंत 215व्या ओवीत 14व्या अध्यायात. पुढे आणखी काही फळं आहे, फलश्रुती आहेत की हे साई सच्चरित्र वाचल्याने काय काय फळ मिळू शकेल, काय फायदे मिळू शकतील. तर त्याबद्दल 15व्या अध्यायात पुढे हेमाडपंत सांगताय की गुरुमुखीच्या गोड कथा ऐकता निरसेल भवभय व्यथा, होईल आनंद श्रोतियांच्या चित्ता, स्वय निजात्मता प्रकटेल. तर या गुरुमुखीच्या गोड कथा म्हणजे साईबाबा स्वतः काही कथा यात सांगतील, त्या जणू काही गुरुमुखीच्या सद्गुरूंच्या मुखातल्याच गोड कथा आहेत. तर त्या ऐकताना तुमची भवभय व्यथा, भव म्हणजे हा संसार, भय म्हणजे संसाराबद्दल तुम्हाला, जीवनाबद्दल तुम्हाला वाटणारी भीती, व्यथा म्हणजे चिंता, भीती आणि चिंता या निरसून जातील म्हणजे संपतील. होईल आनंद श्रोतियांच्या चित्ता, स्वय निजात्मता प्रकटेल. ही 10वी ओवी आहे 15व्या अध्यायातली, की तुम्हाला आनंद मिळेल, तुमचे भीती चिंता सगळ्या नष्ट होतील. वाचील जो हा अध्याय आदरी, अथवा नेमाने आवर्तन करी, तयाचे संकट गुरुराय निवारी, खूण अंतरी दृढ बांधा. 105 क्रमांकाची ओवी 15व्या अध्यायात, की जो हा अध्याय आदराने वाचतो किंवा ऐकतो, नेमाने म्हणजे नियम ठरवून, वेळ काळ ठरवून नित्य नियमितपणे याचा आवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा वाचन अभ्यास करतो, तर त्याचे सगळे संकट गुरुराय साईनाथ महाराज निवारण करतात अगदी सहज. हे लक्षात ठेवा असं हेमाडपंत सांगताय. चरित्रश्रवणे पातका ऱ्हास, चरित्रश्रवणे काळावरी कास, चरित्रश्रवणे परमोल्हास, श्रोते निरायास पावती. 17व्या अध्यायातली 108 क्रमांकाची ओवी आहे ही, की ही चरित्र कथा श्रवण केल्याने, ऐकल्याने तुमच्या पातकांचा, तुमच्या पापांचा, तुमच्याकडून कळत नकळत काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, घडत असतील किंवा घडणार असतील, त्या सगळ्यांचा ऱ्हास होईल, त्या संपतील. आणि या चरित्रकथा ऐकून किंवा वाचून तुम्हाला काळावर म्हणजे मृत्यूवर, वाईट वेळेवर विजय मिळवता येईल. आणि परमोल्हाससुद्धा म्हणजे खूप आनंदसुद्धा मिळणार आहे या कथा ऐकून वाचून. तर कोणाला? श्रोत्यांना. आणि पुढे 159वी ओवी आहे 17व्या अध्यायातली, ती अशी आहे की सुबुद्ध वा बुद्धिमंद, वाचिता प्रगटेल परमानंद, परिसता वाढेल श्रवणछंद, मनने स्वानंद संतुष्टी. म्हणजे जो सुबुद्ध असेल म्हणजे खूप हुशार बुद्धिमान व्यक्ती असेल, किंवा बुद्धिमंद म्हणजे ज्याला काही समजत नाही, जवळपास वेडा मूर्ख असा असेल ज्याला काही समजत नाही, असे दोन्ही प्रकारचे लोक असतील, पण त्या दोघांनाही परमानंदच मिळणार आहे, आत्यानंदच मिळणार आहे, खरा आनंद मिळणार आहे या कथांचं श्रवण करताना, ऐकताना आणि मनन करताना. म्हणजे या कथा ऐकल्यानंतर जेव्हा ते मनात विचार करतील, या कथांमधून बोध शिकतील, त्यांच्या जीवनामध्ये काही शिक्षा त्याच्यातून त्यांना घेता येईल, तर असं काही बोध घेतल्यावर, ते मनन केल्यावर त्यांना स्वानंद संतुष्टी म्हणजे संतुष्टपणा मिळेल, समाधान मिळेल. आणि पुढे 160वी ओवी आहे 17व्या अध्यायातली, की आवर्तनी परमार्थ बोध, निदिध्यासनी महद आल्हाद, सौख्य उपजेल अखंड निर्बाध, ऐसी अगाध ही लीला. तर 17व्या अध्यायात आहे ही ओवी 160वी, की आवर्तन करताना म्हणजे परत परत वाचताना अर्थ समजून घेऊन तुम्हाला परमार्थाचा बोध म्हणजे ज्ञान होणार आहे, आणि तुम्हाला आल्हाद म्हणजे अतिशय आल्हादपणा मिळणार आहे, शांत मन होणार आहे तुमचं, सौख्य मिळणार आहे तुम्हाला, निर्बाध म्हणजे कोणत्याही आडकाठीशिवाय तुम्हाला आनंद आणि सौख्य मिळत राहील. कारण ही लीला आहे, लीलांची कथा आहे. जैसा उगवता दिनमणी, दिनमणी म्हणजे सूर्य, अंधार जाय निरसोनी, तेवी या कथा पियुष पाणी, माया हरपोनी जातसे. 134वी ओवी अध्याय 20 मधून, की जसा सूर्य उगवल्यावर अंधार संपून जातो, नष्ट होतो, गायब होतो, तसंच
या कथांचं श्रवण केल्याने, या कथांमधून ज्ञानरूपी पियुष म्हणजे खीर किंवा पियुष म्हणजे आपण अमृतही म्हणू शकतो, तर त्याचं या कथांचं असं श्रवण केलं तर त्यातून जे गोड खिरीसारखं ज्ञान मिळणार आहे किंवा अमृत मिळणार आहे किंवा तुम्हाला जो बोध होणार आहे, तर यामुळे तुमची माया हरवली जाईल. जसा अंधार हरवतो सूर्य उगवल्यावर, तसा या कथा ऐकल्याने किंवा समजून घेतल्याने तुमची माया हरून जाईल. माया इथे नकारार्थी आहे. माया म्हणजे कोणतेही पाश, कोणत्याही चिंता, भीती किंवा मोह याबद्दल असलेल्या सांसारिक मायेबद्दल इथे बोललं जातं आहे. तर ती हरवून जाईल, म्हणजे त्यात तुम्ही अडकणार नाहीत. पुढे काही महत्त्वाच्या ओव्या आहेत 35व्या आणि 37व्या अध्यायातल्या फलश्रुतीबद्दलच. ते आपण आता ऐकूया की हा सच्चरित मार्ग धोपट, जेथे जेथे याचा पाठ, तेथेच द्वारका माईचा मठ, साई ही प्रगट निश्चये. 218व्या ओवीत 35व्या अध्यायात हेमाडपंत म्हणताय की हा सच्चरित्राचा मार्ग धोपट आहे, म्हणजे मळलेला मार्ग आहे, म्हणजे ओळखीचा मार्ग आहे, सगळ्यांना ओळखीचा रस्ता आहे वाचन करण्याचा. जेथे जेथे याचा पाठ, ही कथा, सच्चरित्राची कथा जिथे जिथे वाचली जाईल, समजली जाईल, सांगितली आणि ऐकली जाईल, तिथेच द्वारकामाईचा मठ आहे, तिथे साई प्रकट होतो निश्चितपणे, असं हेमाडपंत ग्वाही देत आहेत. पुढे याच्या पुढचीच ओवी आहे 219वी 35व्या अध्यायातली की तेथेच गोदावरीचे तट, तेथेच शिर्डी क्षेत्र निकट, तेथेच साई धुनी सकट, स्मरता संकट निवारी. तर जिथे या कथांचं श्रवण, वाचन, चिंतन होतं, साईंच्या चरित्राची गोष्ट सांगितली जाते, तेच गोदावरीचं तट आहे, तिथे शिर्डी क्षेत्र तेच आहे आणि साई तिथे धुनी जवळ घेऊन बसलेले आहेत, स्वतः प्रकट झालेले आहेत, जिथे जिथे ही कथा सांगितली जाते. शिर्डीतसुद्धा किंवा शिर्डी बाहेरसुद्धा, जगात कुठेही असता तरीसुद्धा. आणि या कथांचं स्मरण करता, साईंच्या या लीलांची आठवण केल्यावर, कृपेची आठवण केल्यावर, त्यांच्या विचारांची आठवण केल्यावर संकटातून निवारतात साई. पुढे यापुढची ओवी 220 क्रमांकाची आहे, त्याच 35व्या अध्यायातली की जेथे साई चरित्र पठण, तेथे सदैव साई निवसन, श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन करिता तो प्रसन्न सर्व भावे. म्हणजे जिथे साई चरित्राची कथा वाचली जाते, पठण होतं, तिथे साई सदा नेहमी कायम स्वरूपी निवास करतात, राहतात. आणि श्रद्धापूर्वक जे चरित्राचं आवर्तन करता, म्हणजे परत परत श्रद्धा ठेवून ही चरित्रकथा सांगितली जाते, ऐकवली जाते, वाचली जाते, तिथे साई प्रसन्न मनाने उपस्थित असतात. तर 37व्या अध्यायातल्या काही महत्त्वाच्या ओव्या आहेत 2. ओवी क्रमांक 96 आणि 97 37व्या अध्यायातली, ती आता आपण पाहूया. 2 ओव्या की दिवसाच्या कोणत्याही प्रहरी वाचील नित्य हे चरित्र जरी, निजगुरुराज सह श्रीहरी भेटेल निर्धारी भाविका. आणि पुढची 97वी ओवी आहे 37व्या अध्यायात की अखंड लक्ष्मी नांदेल घरी, वाचितील जे निरंतरी, निदान जो एक सप्ताह करी, दरिद्र दूरी तयाचे. तर दिवसाच्या कोणत्याही प्रहरात, म्हणजे 8 प्रहर असतात, म्हणजे 24 तासांना 3-3 तासाच्या एकेका प्रहरामध्ये भागलं तर 8 भाग होतात. 8 त्रिक 24, 24 तासांचे 8 भाग, म्हणजे 3 तासाचं एक प्रहर. तर अशा कोणत्याही 3 तासाच्या प्रहरात, म्हणजे कोणत्याही वेळी, कोणत्याही मिनिटाला, कोणत्याही तासाला, दिवस रात्र केव्हाही कोणीही ही कथा, यातली कोणतीही कथा वाचेल किंवा ऐकेल नित्य, नेहमी, तर त्याच्याजवळ श्रीहरी म्हणजे विष्णू भगवान किंवा भगवान कृष्ण स्वतः परमेश्वर, निजगुरु राजसह म्हणजे साईबाबांसोबत किंवा गुरुराज जे गुरु आहेत, सद्गुरू आहेत, त्यांच्यासोबत प्रसन्न आणि प्रकट होऊन राहतील आणि निर्धाराने, निश्चितपणे भाविकांना भेट देतील. अखंड लक्ष्मी नांदणार आहे त्यांच्या घरी, आणि जे कोणाच्या घरी, जे निरंतर वाचतात, नेहमी वाचतात या कथा, आणि 1 सप्ताह जो पूर्ण करेल, किमान 1 सप्ताह, 1 आठवडा जरी या कथा कोणी वाचेल, समजून घेईल
ऐकेल, ज्याला वाचता नाही येत त्याने कोणाकडून वाचवून घेतलं आणि स्वतः ऐकलं नुसतं तरीसुद्धा त्याचं दरिद्र, गरिबी, मनाची दरिद्री, आरोग्याची दरिद्री, विचारांची दरिद्री किंवा संपत्तीची दरिद्री, तर ती सगळी दरिद्री, गरिबीपणा तो दूर होणार आहे. हे 37व्या अध्यायातल्या 97व्या ओवीत आहे. हेमाडपंत स्वतः सांगताय हे फळ आहे. हे सगळ्या ओव्या फळ आहेत की काय काय फळं मिळू शकतात या कथा ऐकल्यावर किंवा वाचल्यावर. तर आता 45व्या अध्यायातल्या काही ओव्या आहेत. 13, 14 आणि 15 नंबरच्या ओव्या 45व्या अध्यायातल्या, त्या तिन्ही ओव्या आता आपण ऐकूया की करुणिया एकाग्र मन अभिवंदुनी साई चरण महामंगल परम पावन करी जो श्रवण या कथा. तर एकाग्र मन करून साईंच्या चरणांना, पायांना नमस्कार करून, म्हणजे त्यांचे आशीर्वाद घेऊन, महामंगल परम पावन म्हणजे अतिशय पवित्र आणि मंगलदायक चांगलं असं जे या कथांचं श्रवण जो करेल, जो भक्त भक्ती समन्वित निजस्वार्थ साधावया उद्यत होऊन या एकाग्रचित्त कथामृत हे सेवील. म्हणजे जो भक्त भक्तीला अनुसरून स्वतःचा निजस्वार्थ साधून घेण्यासाठी की स्वतःचं कल्याण करण्यासाठी, स्वतःला संकटातून दुःखातून मुक्त करण्यासाठी, चिंता भीती संपवण्यासाठी, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी, ईश्वराकडे जाण्यासाठी किंवा कोणतंही संकट संपण्यासाठी त्याच्या आयुष्यात असलेलं किंवा त्याच्या कोणत्याही समस्येवर काही उपाय मिळावा यासाठी, म्हणजे निजस्वार्थ साधण्यासाठी जो उद्यत आहे, जो कार्यरत आहे, तर त्याने एकाग्रचित्त होऊन जर हे कथामृत श्रवण केलं, ऐकलं किंवा समजून घेतलं, म्हणजे ही कथा ऐकली, तर साई पुरवील तयाचे अर्थ. तर साईबाबा स्वतः त्याचे इच्छा, त्याचे अर्थ, त्याच्या अपेक्षा पूर्ण करतील. पुरवील स्वार्थ आणि परमार्थ. तर स्वार्थसुद्धा साईबाबा पूर्ण करतील त्याच्या ज्या काही सांसारिक इच्छा असतील त्या, आणि परमार्थ म्हणजे पारमार्थिक इच्छा, आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी काही इच्छा असतील त्यासुद्धा पूर्ण करतील साई. सेवा कधीही जाई ना व्यर्थ, सेवा कधीही जाई न व्यर्थ, अंती तो कृतार्थ करील. तर अशा पद्धतीने साईंच्या कथा ऐकून, त्यांची भक्ती करून, गरिबांची सेवा करून, घरच्यांसाठी लहान मुलं असो, वृद्ध असो, कोणाचीही कशाही पद्धतीने काहीही सेवा केली तर ती कधीही व्यर्थ जात नाही. अंतिम समयी म्हणजे योग्य वेळी, त्यावेळी कृतार्थ करणाराच आहे साईबाबा स्वतः किंवा परमेश्वर स्वतः. असं 15व्या ओवीत 13, 14, 15 या 3 ओव्या होत्या. सांगितलं की तुम्ही एकाग्रचित्त मन केलं, साईंवर भक्ती ठेवली आणि स्वतःचं कल्याण साधून घेण्यासाठी या कथा ऐकल्या, वाचल्या, तर तुमचे सगळे अर्थ, इच्छा, अपेक्षा पूर्ण होतील आणि तुमची सेवा कधीही वाया जाणार नाही. हे एकूण या 45व्या अध्यायात सांगितलं आहे 3 ओव्यांमधून. यानंतर फलश्रुती आणखीन पुढे सांगितली जाते. हेमाडपंत पुढे सांगताय 48व्या अध्यायात. त्यात काही ओव्या आहेत. श्रवणकरिता साई सच्चरित. 32 आणि 33वी ओवी आता आपण पाहतोय की 48व्या अध्यायातली 32 आणि 33वी ओवी की श्रवणकरिता साई सच्चरित, श्रोते वक्ते नित्य पूत, पाप पुण्याचा होई घात, नित्यमुक्त दोघेही. तर श्रवण करताना हे साई सच्चरित्राच्या कथा श्रवण करणारे जे लोक आहेत त्यांना म्हणतात श्रोते, आणि जे वक्ते असतील, जे या सांगणारे आहेत, या कथा ऐकवणारे आहेत, वाचून दाखवणारे आहेत, ते आहेत वक्ते. श्रोते आणि वक्ते या दोघांना साई सच्चरित्राचा सगळ्या पापपुण्यांचा त्यांच्या आयुष्यातला घात होणार आहे, म्हणजे पाप संपणार आहे, पुण्यांचं फळ मिळणार आहे आणि ते नित्यमुक्त दोघंही होणार आहेत. म्हणजे श्रोतेसुद्धा आणि वक्तेसुद्धा, म्हणजे दोघांनाही फायदा आहे. असं नाही की तुम्हाला फक्त वाचावंच लागेल किंवा तुम्हाला त्याचा अभ्यासच करावा लागेल किंवा तुम्हाला फक्त ऐकल्यावरच फळ मिळेल, असं काही नाही. ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला दोघांनाही या कथेचं फळ मिळतं. असं 48व्या अध्यायातल्या 32व्या ओवीत सांगितलं आहे. आणि 33व्या ओवीत पुढे हेमाडपंत लिहित आहे फळाबद्दल की भाग्ये आगळे ऐकता श्रोत्र, भाग्ये आगळे वक्तयाचे वक्त्र, धन्य हे साई स्तोत्र, धन्य हे श्री साई स्तोत्र, अतिपवित्र निजभक्ता. तर भाग्य कोणाचं
उजळतं, या कथा ऐकणाऱ्या श्रोत्याचंही उजळतं आणि या कथा सांगणाऱ्या वक्त्याचंही उजळतं आणि त्याचं वक्तृत्व म्हणजे त्याची सांगण्याची कलासुद्धा धन्य होते आणि ऐकण्याची क्षमतासुद्धा धन्य होते. असं हे साई स्तोत्र आहे, जे अति पवित्र आहे निजभक्तांसाठी. आणि अध्याय पहिला सुरू करण्याआधी अजून काही वेगवेगळ्या अध्यायांमध्ये हेमाडपंतांनी काय सांगितलं आहे फळश्रुतीबद्दल, आणि अवतरणिकेत बाबांचे जे बाळ नावाचे जे आणखीन एक भक्त आहे ज्यांनी अवतरणिका लिहिली, त्यांचं काय मत आहे शेवटचं 53व्या अध्यायातल्या काही ओव्यांमध्ये, की ज्यावरून फळश्रुती आपल्याला अजून काय काय होऊ शकेल हे साई सच्चरित्र ऐकल्यावर ते समजून घ्या. की 49व्या अध्यायात हेमाडपंत फळ सांगत आहेत आणखीन पुढे साई सच्चरित्राचं, की तुटावया संसार बंधन, याहुनी नाही अन्य साधन, साई कथा परम पावन, सदा सेवन सुखदायी. तर ही 25 क्रमांकाची ओवी आहे 49व्या अध्यायात, की संसाराचं बंधन पाश तुटण्यासाठी यापेक्षा या कथा ऐकण्याशिवाय दुसरं काही साधन चांगलं नाही आहे. कारण या सेवन केल्यावर, या कथा समजून घेतल्यावर कायम सुख मिळतं. पुढे 52व्या अध्यायात हेमाडपंत फळश्रुतीबद्दल आणखीन काही महत्त्वाच्या ओव्या सांगत आहेत, की ते पुढे म्हणताय 52व्या अध्यायातली 42वी ओवी आता आपण पाहूया. असो आता येते मना, धरुनिया बाबांच्या चरणा, करावी तयास एक प्रार्थना, सकल भक्तजना कारणे. तर हेमाडपंत म्हणताय की बाबांचे चरण धरून त्यांना नमस्कार करून त्यांना एक प्रार्थना करावी सगळ्या भक्तांच्या वतीने, की हा ग्रंथ सर्वा घरी असावा नित्य पाठांतरी, नियमे प्रेमे पारायण करी, संकटे वारी तयांची. तर नित्य नियमाने सगळ्यांच्या घरी सर्व काळ याचं वाचन व्हावं, चिंतन व्हावं, श्रवण व्हावं या कथांचं, या ग्रंथाचं. होवोनिया शुचिरभूत. 43-42 ऐकली. आता 44वी ओवी, की होवोनिया शुचिरभूत, प्रेम आणि श्रद्धायुक्त, वाचील जो हा 7 दिसात, अनिष्टे शांत तयांची. तर स्वच्छ होऊन शरीर मन बुद्धी विचारांनी शुद्धता घेऊन आंघोळ स्नान आदी करून शुचिरभूत होऊन प्रेमाने आणि श्रद्धा ठेवून या कथा कोणी 7 दिवसात पूर्ण करेल. गरजेचं नाही, ज्यांना 7 दिवसात नाही सलग बसता येत, एवढं जमत नाही, त्यांनी नियमित करत राहावं. पण ज्यांना शक्य आहे, ज्यांनी 7 दिवसात केलं आहे त्यांना काय फळ मिळेल ते सांगितलं जातं आहे. हेमाडपंत सांगताय की त्यांचं अनिष्ट, त्यांच्यावर जे काही अवकाळा येत आहेत किंवा संकटं येत आहेत, तर ते सगळे संकट नष्ट होतील, शांत होतील. पुढे 47व्या ओवीत याच 52व्या अध्यायात हेमाडपंत सांगताय की करिता हे सच्चरित श्रवण अथवा नेमे पारायण, करीतील साई समर्थ चरण, संकट निवारण अविलंबे. तर विलंब न लावता, उशीर न करता, म्हणजे अगदी तात्काळ ताबडतोब संकटांचं निवारण साई स्वतः करतील, कारण साई समर्थ आहेत हे करायला. पण कोणासाठी? जे ही कथा नियमितपणे श्रवण करताय किंवा नियमितपणे वाचता आहेत, अभ्यास करता आहेत त्यांचं, म्हणजे भक्तांचं. धनेच्छूसी लाभेल धन, शुद्ध व्यवहारी यशपूर्ण, फळ येईल निष्ठे समान, येईना भावाविण अनुभव. 48व्या ओवीत हेमाडपंत सांगत आहेत फळ, की ज्याला धन पाहिजे आहे, संपत्ती हवी आहे, त्याला धन मिळेल आणि शुद्ध व्यवहारात यश मिळेल, पूर्णपणे त्याला यश मिळेल. जो काही तो व्यवहार करतो आहे, जे काही तो काम करतो आहे उदरनिर्वाहासाठी, तर निष्ठा ठेवून त्यानुसार त्याला जशी निष्ठा ठेवली आहे, भक्ती जशी भाव ठेवला आहे, तसा अनुभव त्याला येईल, तसं फळ त्याला मिळेल. हे 48व्या ओवीत हेमाडपंत सांगताय. पुढे याच 52व्या अध्यायाच्या 49व्या ओवीत हेमाडपंत साईबाबांबद्दल सांगताय. फळ सांगताहेत या पोथीचं, या कथांचं, की आदरे करिता ग्रंथ वाचन, साई समर्थ सुप्रसन्न, करी अज्ञान दारिद्र्य विच्छिन्न, ज्ञानधन संपन्नता देई. तर या कथांचं ग्रंथाचं वाचन करताना किंवा ऐकताना
साई समर्थ प्रसन्न होतात, साईबाबा प्रसन्न होतात वाचणाऱ्यावर किंवा ऐकणाऱ्यावर किंवा सांगणाऱ्यावर, आणि अज्ञान दारिद्र्य हरवून टाकतात, तोडून टाकतात, संपवून टाकतात, आणि ज्ञान धन संपन्नता देतात. ते ज्ञानाची संपत्ती साईबाबा देतात आणि धनाची संपत्तीही साईबाबा देतात, म्हणजे शहाणं करून सोडतात. चित्त करून या सुसमाहित नेमनिष्ठ हे सच्चरित, वाचावा एक तरी अध्याय नित, होईल अमित सुखदायी. 52व्या अध्यायाच्या 51व्या ओवीत हेमाडपंत सांगताय की तुम्ही चित्त, तुमचे विचार, तुमचं चित्त, मन एका ठिकाणी सुसमाहित करून ठेवा. सुसमाहित म्हणजे अतिशय शांतपणे समजून उमजून करा, शांत मन ठेवा, एकाग्र करा. नेमनिष्ठ, नेमाने, निष्ठेने हे चरित्र एक अध्याय तरी रोज नियमित वाचा. जसं शक्य होईल, जितकं शक्य होईल तितकं नक्की वाचा, आणि तुम्हाला अमित म्हणजे अपरिमित म्हणजे पुष्कळ असं सुख मिळेल. जयामनी स्वहित विचार, तेणे हा ग्रंथ वाचावा साचार, जन्मोजन्मी साईंचे उपकार, आनंद निर्भर आठवील. 52वी ओवी आहे ही 52व्या अध्यायातली, की ज्याच्या मनामध्ये स्वतःचा हित साधायचा विचार आहे, की स्वतःचं चांगलं व्हायला पाहिजे, कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं, जगाचं, तर असा काही स्वहिताचा विचार आहे ज्याच्या मनात, त्याने हा ग्रंथ साचार वाचावा, म्हणजे व्यवस्थितपणे वाचावा. जन्मोजन्मी साईंचे उपकार आनंद निर्भर आठवील. तर असं केल्याने तो प्रत्येक जन्मात साईंच्या उपकाराला आठवण करत राहील, त्यांना आठवत राहील, त्यांच्या लीलांचं कृपेचा आनंद त्याला मिळत राहील. ही 52वी ओवी होती. आता 53वी ओवी आहे याच 52व्या अध्यायातली, की गुरुपौर्णिमा, गोकुळ अष्टमी, पुण्यतिथी, रामनवमी या साईंच्या उत्सवी नियमी ग्रंथ निजधामी वाचावा. तर तुम्हाला रोज शक्य नाही आहे, 7 दिवसात वाचणं शक्य नाही आहे, पण काही विशिष्ट अशा सणावारांच्या दिवशी, काही विशेष पर्व दिवसांमध्ये, पर्व काळामध्ये तुम्ही थोडं तरी यातलं नक्की काही कथा वाचा, असं हेमाडपंत सांगत आहेत. की गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, तो साईबाबांसाठी आणि भक्तांसाठी महत्त्वाचा असतो. कोणत्याही गुरुचं तुम्ही काही नक्कीच वाचू शकता, पण साईबाबांची कोणतीही कथा नक्कीच त्या दिवशी वाचा. गुरुपौर्णिमेचा दिवस असो किंवा गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा जो दिवस आहे तो दिवस असो, किंवा पुण्यतिथीचा म्हणजे श्राद्ध कर्म काही असेल त्या दिवशीचा, किंवा साईंची पुण्यतिथी म्हणता येत नाही, महासमाधी आहे साईंची, तर तो दिवस असेल, ती तिथी असेल, किंवा रामनवमीचा दिवस असेल दरवर्षी येणारा, म्हणजे रामजन्माचा, कृष्णजन्माचा, गुरुपौर्णिमेचा किंवा पुण्यतिथीचा, असा काहीही साईंचा उत्सव याच दिवसांमध्ये शिर्डीतसुद्धा होतो, जगभर होतो. तर हे महत्त्वाचे दिवस आहेत. तर या दिवसांमध्ये तरी वर्षातून रोज नसेल जमत, पण या दिवसांमध्ये, या ठराविक काही दिवसांच्या काळात तरी नक्की भक्तांनी काहीतरी ऐकावं, वाचावं, साईंच्या या कथांचं श्रवण करावं आणि आनंद घ्यावा. निजधामी वाचावा. निजधामी म्हणजे गरज नाही आहे की तुम्हाला यायचं आहे शिर्डीला, दर्शन घ्यायचं आहे, असं काही नाही. तुम्ही तुमच्या घरी जिथे कुठे असाल, कामाच्या ठिकाणी कुठेही असाल किंवा प्रवासात असाल, आहात तिथे तुमच्या निजधामी वाचा हा ग्रंथ, बस त्याच्याने पुण्य मिळेल, असं हेमाडपंत सांगत आहेत. पुढे 83व्या ओवीत सांगत आहेत, याच 52व्या अध्यायाच्या 83व्या ओवीत हेमाडपंत सांगताय फळ, की ऐसा ग्रंथ अध्ययिता संपूर्ण, मनः कामना होतील पूर्ण, हृदयी धरिल्या सद्गुरु चरण, होईल उत्तीर्ण भवसागर. तर असा हा ग्रंथ 83व्या ओवीत सांगतायत हेमाडपंत, की असा ग्रंथ संपूर्णपणे अध्ययन केला, अभ्यास केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, या कथांचा आनंद घेतला पूर्णपणे, तर तुमच्या मनकामना ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण नक्की होतील. आणि सद्गुरुचरण तुम्ही हृदयामध्ये, मनामध्ये धरले पाहिजेत, त्यांना शरण गेलं पाहिजे. म्हणजे भवसागर म्हणजेच हा संसाराचा सागर, म्हणजे या संसारातले जे काही चिंता असतील, भीती असतील, संकट असतील, यातून तुम्ही उत्तीर्ण व्हाल.
असं हेमाडपंत 83व्या ओवीत सांगताय. आणि पुढे 84वी ओवी अशी आहे याच 52व्या अध्यायातली की रोगिया होय आरोग्य, ज्यांना रोग आहे त्यांना निरोगी आयुष्य मिळतं. दरिद्री होय धनाढ्य, ज्यांच्याकडे संपत्ती नाही, धन नाही आहे, वित्त नाही आहे, त्यांना धनाढ्यता लाभेल, ते श्रीमंत होतील. संकल्प विकल्पा येई स्थैर्य, तुमचं काही विशेष मोठं काही चांगलं कार्य करायची इच्छा असेल, खूप दिवसांची, ते होत नाही आहे, तुम्हाला काही निर्णय घ्यायचा आहे, त्याला शंका येत आहेत, विकल्प येत आहे, करू की नको करू अशी अवस्था होती, द्विधा मनस्थिती होते, काही समजत नाही आहे, काही प्रश्नातून मार्ग निघत नाही आयुष्यात, तर त्यांनासुद्धा स्थैर्यता येईल, तुमचं मन स्थिर होईल आणि तुम्ही निर्णय घेऊ शकाल. दीना औदार्य लाभेल, जो दीन दुबळा गरीब असेल, हीन असेल, तर त्याला औदार्य म्हणजे तो दानी होईल. पिशाच बाधा अपस्मार, ग्रंथावर्तने होतील दूर, ज्यांना काही पिशाच बाधा असतील, ज्यांना काही वेगवेगळे त्रास असतील, जे आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितले जाऊ शकत नाही, त्यावर उपाय काही सापडत नाही, तर अशा बाधासुद्धा किंवा वेगवेगळे रोग असतील ते सुद्धा या ग्रंथाच्या आवर्तनाने, परत परत अभ्यास करण्याने, ऐकल्याने, वाचल्याने दूर होतील. मूक अपंग पंगू बधिर तयाही सुखकर हे श्रवण. 85व्या ओवीत हे सांगितलं जातं आहे की जे मूक असतील, ज्यांना बोलता येत नाही आहे, अपंग असतील, ज्यांना चालता फिरता येत नाही आहे, पंगू असतील, ज्यांना अजिबात चालता येत नाही, असे लोक, बधिर म्हणजे कोणतंही व्यंग असेल, शारीरिक किंवा मानसिक व्यंग कोणाला आलं असेल, जे वरकरणी कदाचित व्यंग नसेल दिसत, वाईट नसेल दिसत, कमीपणा नसेल दिसत, असेही पण कोणाचं मन स्थिर नाही आहे, चंचल मन आहे, कोणाला काही भीती आहे, तर हे सुद्धा एक अपंग शरीर, विकलतेचाच भाग आहे आपल्या आयुष्याचा, तर त्यांनासुद्धा सुख मिळेल या कथांचं श्रवण केल्यावर, समजून घेतल्यावर, असं सांगितलं जातं आहे. इथे कोणाला कमीपणा नाही कोणाचा दाखवत आहोत किंवा हेमाडपंत कोणाचा कमीपणा नाही अधोरेखित करत आहेत, ते फक्त सांगताय की कोणाच्या आयुष्यात कसलेही प्रश्न असतील, कोणी कोणत्याही शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक स्थितीत असेल, पण त्याला त्याच्या त्या संकटातून मुक्ती मिळेल, त्याला सुख मिळेल, अशा या कथा आहेत आणि त्याचे त्रास कमी होतील, हेच इथे हेमाडपंत सांगतायत. आणि पुढे 86वी ओवी आहे याच 52व्या अध्यायातली की जो शक्तिमान परमेश्वर तयाचा जयासी पडला विसर, ऐसे हे अविद्या मोहित नर होईल उद्धार तयांचा. तर शक्तिमान परमेश्वराचा ज्या ज्या व्यक्तीला विसर पडला आहे, म्हणजे जो देवाला आजच्या काळात देवासाठी कोणी एवढं वेळ काढत नाही, देवदेव करत नाही, ते फारच त्यांना चुकीचं वाटतं देवाच्या मागे लागणं, तर ते संसाराच्या सुखामध्ये रमतात, असे आपण झालो आहोत सगळेच. तर अशा वेळी ज्यांना देवाचा विसर पडतो, सुखाच्या मागे धावताना, सुख मिळाल्यावर, आपण देवाने आपल्यावर ही कृपा केली आहे, भाग्यवान आहोत आपण, ज्यामुळे आपल्याला हे सगळं सुख मिळत आहे, तर असा विचार जे करत नाही, जे कृतज्ञ देवाबद्दल राहत नाहीत, देवालाच विसरून जातात, ज्याने हे सगळं काही आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे, खूप साऱ्या गरीब आणि शोषित वंचित लोकांच्या ऐवजी आपल्याला काही गोष्टी नक्कीच चांगल्या मिळाल्या आहेत, शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो, तर त्या गोष्टींचा आपल्याला काही किंमत उरत नसल्यामुळे किंवा त्या सुखांमध्येच आपण रममाण असल्यामुळे किंवा आपण आपल्याच दुःखांमध्ये देवाला दोष देत बसत असल्यामुळे आपण देवाला विसरतो. तर अशांसाठी जे अविद्येने मोहित झालेले नर म्हणजे जीव आहेत, माणसं आहेत, व्यक्ती आहेत, तर त्यांचासुद्धा उद्धार या कथेतून होईल. या कथा ऐकताना त्यांच्या मनाची स्थिती बदलेल, त्यांना देवाकडे पाहण्याचा, देवाने केलेल्या कृपेबद्दल, सद्गुरूंच्या कृपेबद्दल, भक्तीबद्दल, प्रेमभावनेबद्दल, सगळ्यात चांगल्या गोष्टींबद्दल त्यांना एक चांगला भाव मनात दाटेल आणि त्यांचं मन नक्कीच थोडं मऊ होईल, थोडं शांत होईल
त्यांच्या दुःखांना ते तटस्थपणे पाहून त्याच्याशी सामना करायला त्यांचं मन खंबीरपणे तयार होऊ शकेल. या कथा ऐकून त्यांची श्रद्धा वाढेल, भक्ती वाढेल, असं या ओवीतून हेमाडपंत सुचवत आहे. आणि आणखीन एक हेमाडपंतांनी फळ सांगितलं आहे. शेवटचं यात आपण ऐकत आहोत 52व्या अध्यायातली 87वी ओवी, की नर असुनी आसुराचार, म्हणजे राक्षसासारखा अमानवीय व्यवहार कोणी करतो आहे असा व्यक्ती, करुणी मिथ्या दवडिती शरीर, खोट्यापणाने शरीर आयुष्य काढत आहेत, संसार मानिती सुखाचे आगर, होईल उद्धार तयांचा. तर जे संसाराला सुख मानत आहेत फक्त आणि सांसारिक सुखांमागे धावत आहेत आणि ते नाही मिळालं तर दुःखी होत आहेत आणि मिळालं तर त्याचा लोभ हव्यास अजून वाढत आहे त्यांचा, तर अशा व्यक्तींचा सुद्धा उद्धार होईल. म्हणजे त्यांनासुद्धा योग्य मार्ग, योग्य मार्गदर्शन या कथांमधून मिळेल. साईंच्या उपदेश ऐकल्याने, समजून घेतल्याने, वेगवेगळ्या कथांच्या भक्तांच्या अनुभवातून त्यांना जाणवेल. हे 52व्या अध्यायातल्या काही ओव्या होत्या. ही 87वी ओवी आपण ऐकली. आणि इथपर्यंत साईबाबा आणि हेमाडपंतांनी फलश्रुती सांगितली आहे. पण या व्यतिरिक्त 53वा अध्याय हा अवतरणिकेचा अध्याय आहे. अवतरणिका म्हणजे शेवटचा असा अध्याय ज्यात आधीच्या सगळ्या अध्यायांमध्ये असलेली गोष्ट, वेगवेगळ्या कथा, लघुकथा किंवा प्रसंग, उपदेश यांना लघु स्वरूपात, शॉर्टकटमध्ये, थोडक्यात समजावून सांगितलं जातं, सार सांगितलं जातं. पूर्ण ग्रंथाचं सार त्याला म्हणतात अवतरणिका, म्हणजे बुक समरी असते तसं. तर ही अवतरणिका आहे ती जे मूळ लेखक आहे ओवीबद्दल लिहिणारे हेमाडपंत म्हणजे दाभोळकर, तर त्यांनी लिहिली नाही आहे. त्यांचं आधीच देहावसन झालं होतं. तर ही अवतरणिका बाबांचे दुसरे भक्त आहे ज्यांना बाबांचे बाळ म्हणतात, तर त्यांनी लिहिली होती. म्हणजे या हेमाडपंतांनी या सगळ्या अध्यायांना लिहिलं साईंच्या अनुमतीने आणि त्यानंतर त्यांचं देहावसन झालं. पण ग्रंथ पूर्णता होत नाही जोपर्यंत पूर्ण अवतरणिका शेवटचा अध्याय तयार होत नाही. मग हा शेवटचा अवतरणिकेचा अध्याय बाबांच्या दुसऱ्या भक्ताने, बाळ नावाच्या भक्तांनी लिहिला आहे, ज्यात हेमाडपंतांच्या सगळ्या वेगवेगळ्या अध्यायांच्या कथा थोडक्यात एकाच अध्यायात संक्षिप्त करून सांगितल्या आहेत. तर ते सुद्धा, ते बाबांचे बाळ आता काय म्हणत आहेत त्या अवतरणिकेच्या शेवटच्या 53व्या अध्यायात, तो आपण अध्याय पूर्ण नाही पाहत आहोत. इथेही आपण फक्त फलश्रुती च्या दृष्टीने पाहतो आहोत की फळ काय आहे बुवा हे वाचण्याचं. साई सच्चरित्र हा ग्रंथ किंवा कोणतीही आध्यात्मिक पोथी, ग्रंथ, स्तोत्र वाचण्याचं, अभ्यास करण्याचं, विचार करण्याचं, सांगण्याचं किंवा ऐकण्याचं फळ काय आहे, हे सगळे फळ ऐकताना साईबाबांनी काही फळ सांगितले आहेत ते आपण सुरुवातीला या भागात ऐकले. नंतर आतापर्यंत आपण हेमाडपंत जे मूळ लेखक आहेत, ज्यांचं आडनाव दाभोळकर आहे, त्यांनी काय फळ सांगितलं की साई सच्चरित्र का वाचावं, कसं वाचावं, कोणाला काय फळ मिळेल, हे आपण ऐकलं आहे. आता अवतरणिका या शेवटच्या अध्यायात ज्यांनी बाबांचे बाळ नावाचे जे भक्त आहेत ज्यांनी हे लिहिलं आहे अवतरणिका, त्यांनी काय फळ सांगितलं आहे शेवटच्या अध्यायात, त्यावर काही ओव्या आहेत. त्या 53व्या अध्यायातल्या काही ओव्या आपण आता ऐकतो आहोत. म्हणजे हा भाग आपण संपवू. ग्रंथ नव्हे हा कल्पवृक्ष, संसार जना वाटे वृक्ष, मुमुक्षु भाविका केवळ मोक्ष, अनुभव प्रत्यक्ष पहावा. 53व्या अध्यायातल्या म्हणजे अवतरणिकेच्या अध्यायात 171 क्रमांकाच्या ओवीत बाबांचे भक्त बाळ म्हणत आहेत की हा ग्रंथ नाही आहे फक्त, तर हा कल्पवृक्ष आहे. जसं स्वर्गात कल्पवृक्ष असतो जो इच्छा पूर्ण करतो, कामना पूर्ण करतो, जे आपण मागू ते पूर्ण करतो, प्रत्यक्ष करतो, तर तसाच हा कल्पवृक्ष आहे हा ग्रंथ म्हणजे. आणि संसारजनांना हा वृक्ष वाटतो. वृक्ष म्हणजे कोरडा वाटतो. कोणाला? जे संसारात रमलेत अशा लोकांना. पण मुमुक्षू जीवांना, मुमुक्षू भाविका केवळ मोक्ष, तर मुक्ती देणारा कोणाला वाटतो हा ग्रंथ? ज्यांना प्रश्न पडले. मुमुक्षू म्हणजे ज्यांना आयुष्याबद्दल, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल, परमेश्वराबद्दल, या जीवनाबद्दल प्रश्न पडलेत पण त्यांना उत्तरं शोधूनसुद्धा सापडत नाहीत अजून, जे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करत आहेत, त्यांना हा ग्रंथ मोक्ष म्हणजे या प्रश्नांमधून मुक्ती देणारा आहे. अनुभव प्रत्यक्ष पहावा, असं बाबांचे भक्त बाळ म्हणत आहेत
की तुम्ही स्वतःच अनुभव घ्या, श्रद्धा ठेवून हे वाचा, समजून घ्या किंवा ऐका या कथा आणि त्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तरं, रोजच्या आयुष्यातल्या प्रश्नांचे उत्तरं नक्की मिळतील. त्याचा अनुभव घ्या. पुढे 182वी ओवी आहे 53व्या अध्यायातली, म्हणजे अवतरणिकेतली, ती ऐका. चौखट करुणी अंतःकरण, भक्तिभावे करावे पारायण, एक द्विज वा त्र्यहनी करावे पूर्ण, साई नारायण तोषेल. एक द्वि वा त्र्यहनी म्हणजे एका दिवसात किंवा 2 दिवसात किंवा 3 दिवसात, आणि आधी सांगितलं हेमाडपंतांनी तसं 7 दिवसात, किंवा जमेल तसं रोज एक अध्याय, याप्रमाणे 52-53 अध्यायांना तितक्या दिवसात, किंवा जसं जमेल तसं थोडं थोडं टप्प्याटप्प्याने, एका दिवसात एक अध्याय नाही झाला तरीही, पण भक्तिभावाने पारायण करा. पारायण करा म्हणजे वाचा, समजा, सांगा, ऐका, चिंतन करा. चौखट करून म्हणजे अतिशय मनाचं अंतःकरण स्थिर करून, निर्धार करून, तुम्हाला निर्णय घेऊन, संकल्प करून हे करायचं आहे. साई सच्चरित्र ऐकायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे किंवा वाचायचा आहे. आणि पुढे 183व्या ओवीत सांगत आहेत बाबांचे भक्त बाळ की अथवा करावा गोड सप्ताह गोड, म्हणजे 1 आठवड्यात केलं, वाचलं तरीही चालेल. 1 दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात नाही झालं तरी चालेल. आठवड्यात करा म्हणजे साई चरण, साई नारायण तुम्हाला मिळतील. मिळेल पुण्य संपत्तीची जोड. अथवा करावा सप्ताह गोड, मिळेल पुण्य संपत्तीची जोड, साई पुरवील मनीचे कोड, भवभय मोड होईल. म्हणजे तुम्हाला तुमच्या पुण्यांची संपत्तीत वाढ होईल, जोडलं जाईल जर तुम्ही आठवड्याभरात सप्ताह पारायण कराल, समजून वाचून घ्याल. आणि साई तुमच्या मनाचे सगळे कोडे, इच्छा पूर्ण करतील आणि भवभय मोड होईल, म्हणजे तुटेल. भव आणि भीती, संसाराची भीती, चिंता, दुःख, तुमचे संकट यांचं निरसन होईल. हे 183व्या ओवीत फळ सांगितलं आहे बाबांचे भक्त बाळ यांनी. आणि अवतरणिकेच्या म्हणजे 53व्या शेवटच्या अध्यायाच्या 195व्या ओवीत आणखीन एक फळाबद्दल सांगितलं आहे, फलश्रुतीबद्दल. बाबांचे भक्त बाळ म्हणतात की येणे तोषेल साई भगवान, देईल भक्ता पसाय दान, छेदील भवभय लेलिहान, दावील निधान मोक्षाचे. तर असं केल्याने साई भगवान प्रसन्न होतील, संतुष्ट होतील, तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि जे कोणी भक्त असतील साईंचे, जे हे वाचतील, ऐकतील, श्रवण करतील या कथा, त्यांना साई प्रसन्न होऊन पसाय दान देतील, म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण करतील आणि त्यांना आनंद देतील, त्यांच्यावर कृपावर्षाव करतील आणि भवभयाचं छेद करतील, म्हणजे संपवतील. लेलिहान, जे काही भवभय असेल, सांसारिक सुखदुःख असतील, त्यातून तुम्हाला मोकळं करतील, सोडवतील. दावील निधान मोक्षाचे, हे साईबाबा काय करतील? निधान दाखवतील, मोक्षाचा मार्ग दाखवतील, रहस्य सांगतील, म्हणजे खरा आनंद काय आहे आणि सुखदुःखांच्या पलीकडे काय आहे, चिंता भय सोडून कसं जगता येऊ शकेल, मेल्यानंतर तुमच्या आयुष्याचं सोनं कसं होईल, तुमच्या सगळ्या संसाराच्या सुखांना तर तुम्ही मिळवालच साईच्या कृपेने, पण त्यानंतरसुद्धा, त्या पलीकडेसुद्धा तुम्हाला काही आध्यात्मिक स्तरावर अशा काही गोष्टींचा अनुभव येईल. तर हे सगळं फळ आहेत. हे आतापर्यंत आपण फलश्रुती ऐकलेली आहे, साईबाबांनी सांगितलेली, किंवा हेमाडपंत म्हणजे मूळ ग्रंथलेखक जे आहेत दाभोळकर त्यांनी सांगितलेली, आणि बाबांचे जे दुसरे भक्त आहेत बाळ त्यांनी सांगितलेली. तर ही ओवीबद्ध पोथी आहे, पण आपण ही मूळ ओवीबद्ध पोथी आपल्याला इंटरनेटवर किंवा आणखी कुठेही प्रत्यक्ष पुस्तकरूपाने वाचायला मिळते. पण त्या व्यतिरिक्त इथे आपण अर्थासहित समजून घेणार आहोत, जी लिहिली गेली आहे नंतर निंबाळकरांकडून. तर पुढच्या भागापासून आपण एकेका अध्यायाला सुरुवात करणार आहोत. ओवीबद्ध पॅराग्राफ म्हणजे परिच्छेद आहेत आणि त्यांचे सगळे म्हणजे काही ग्रुप असतील, समजा 1 ते 12 ओवी, तर त्याच्यावर एक परिच्छेद असेल, 1 किंवा 2 पॅराग्राफ असतील, त्यात त्या सगळ्या ओव्यांचा अर्थ सांगितलेला आहे आणि असाच अर्थ आपण वाचत जाणार आहोत, म्हणजे आपल्याला सगळ्या अध्यायाचा एकूण अर्थ समजेल की अध्यायात काय सांगितलेलं आहे.
आणि अध्याय झाल्यावर काही अध्यायांच्या शेवटी विवरण असेल, काही टीका केलेली असतील किंवा काही महत्त्वाचे मुद्दे निंबाळकरांनी सांगितले असतील, जे हेमाडपंतांनी मूळ ओवीबद्ध पोथीत नाही लिहिले, पण ते वाचकांना समजायला सोपे जावे कथांच्या अनुषंगाने, त्या दृष्टिकोनातून आहेत. तर तेही आपण वाचत जाणार आहोत आणि असे आपण एक एक अध्याय करत 53 अध्याय पूर्ण करणार आहोत. आणि 53 अध्याय अवतरणिकेचे झाल्यानंतर त्यानंतर काही विशेष ओव्या दिलेल्या आहेत पोथीतल्या, ज्याबद्दल काही विशेष स्वरूपाने चर्चा केली गेलेली आहे की काय काव्य अलंकार आहेत, हेमाडपंतांचं छंद निवड कशी आहे, त्यांनी कोणकोणत्या वेगवेगळ्या छंदांमध्ये काय काय रचना केल्या आहे, त्यांचे काव्यालंकार कसे आहेत, उपमा अलंकार कसे आहेत, दृष्टांत कसे आहेत त्यांनी दिलेले वेगवेगळ्या अध्यायातल्या वेगवेगळ्या ओव्यांमध्ये, किंवा रूपक कसे योजले आहेत, रूपक अलंकार वगैरे, किंवा विरोधाभास कसे आहेत, उत्प्रेक्षा कशी वापरली आहे, अतिशयोक्ती अलंकार कसा आहे त्यांनी वापरलेला, व्यतिरेक कसं आहे, अन्योक्ती कशी आहे, याचे वेगवेगळे उदाहरणं आहेत आणि रसपरिपोषही आहे. म्हणजे हे सगळे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या अध्यायांच्या पारायण करणाऱ्यांसाठी अध्यायानुसार आपण भाग बनवत जाऊ. काही अध्याय मोठे असल्यामुळे त्यांचे एकापेक्षा जास्त भाग होतील, पण त्यानंतर अभ्यासाच्या दृष्टीने म्हणजे आता इथे अद्भुत रस कसा आहे काही ओव्यांमध्ये, किंवा हास्यरस कसा आहे, किंवा पुढे चालून रौद्ररूप कसा वर्णन केलेला आहे ओवी आणि कथांमधून, शांत रस कसा सांगितला आहे हेमाडपंतांनी, करुण रस कसा सांगितला आहे, असा बिभत्स रस असो, अशा वेगवेगळ्या रसांवर, नवरसांवर कसं सांगितलं गेलेलं आहे. तर असं थोडं अभ्यासाच्या दृष्टीने यमक कसे योजले गेलेले आहेत, किंवा अनुप्रास, श्लेष, हे याची उदाहरणं आपण वेगवेगळ्या ओव्यांच्या अभ्यासातून समजून घेऊया. पुराणातले काही उदाहरणं कसे दिले आहेत काही ओव्यांमध्ये, उपनिषद आणि पुराणातल्या काही कथा कुठे कुठे आलेल्या असतील पोथीमध्ये, त्याबद्दल थोडंसं चर्चा आहे. आणि वेगवेगळ्या बोलींचा वापर कसा झालेला आहे प्रचलित त्या काळच्या ज्या काही बोलीभाषा असतील मराठीच्या, तर आणि सारांशाबद्दल काही ओव्या असतील. तर अशा पद्धतीने निंबाळकरांनी थोडा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला आहे. तर निंबाळकर कोण आहेत, काय आहेत, हेही आपण पुढे सगळी पोथी झाल्यावर वाचू किंवा पुढच्या भागातच आपण घेऊ. निंबाळकर कोण आहेत आणि हेमाडपंत कोण आहेत जे मूळ लेखक आहेत. तर हेमाडपंतांबद्दल मी असं म्हणेन की हेमाडपंत जे आहेत मूळ लेखक, मूळ पोथीचे, ज्यांनी साईबाबा हयात असताना त्यांची अनुमती घेऊन हा ग्रंथ लिहिला होता. गो. र. दाभोळकर त्यांचं नाव, पण त्यांना हेमाडपंत साईंनी म्हणलेलं आहे. तर ते हे हेमाडपंतांचं हे चित्र आहे, म्हणजे दाभोळकरांचं. गोविंदराव रघुनाथ दाभोळकर, सच्चरित्राचे मूळ कवी किंवा लेखक. आणि त्याला आजच्या मराठीत आपल्याला समजेल असं परिच्छेदरूप, कथारूप अध्यायात ज्याचं कोणी पुनर्लेखन केलेलं आहे किंवा आपल्याला समजेल असं केलं आहे ते हे निंबाळकर आहेत, कर्नल निंबाळकर. तर निंबाळकरांबद्दल आपण थोडं पुढच्या भागात समजून घेऊया. निंबाळकर कोण आहेत, त्यांचं थोडंसं संक्षिप्त चरित्र कथा, आणि त्यानंतर आपण हेमाडपंतांची कथा वेगळ्याने सांगण्याची गरज नाही आहे. हेमाडपंतांचं स्वतः पहिल्या 3 अध्यायात अनुभव सांगतील की त्यांना हेमाडपंत नाव कसं मिळालं, त्यांची साईंची भेट कशी झाली, त्या अध्यात्माकडे कसे वळले, गुरूंकडे कसे वळले, त्यांना हा ग्रंथ लिहिण्याची स्फूर्ती कशी झाली, इच्छा कशी झाली, आणि त्यांनी अनुमती कशी मागितली हेमाडपंतांनी साईबाबांकडे. तर हे सगळं आपण ऐकणार आहोत. अध्यायाचाच भाग आहे तो, त्यामुळे हेमाडपंतांविषयी आपल्याला त्या अध्यायांमधूनच व्यवस्थित कळून जाईल, पहिल्या 3 अध्यायांमधून, आणि मग पुढे साईबाबांच्या सगळ्या लीला आपण ऐकणार आहोत. हा डिटेल आहे ग्रंथ 500-550 पानांचा, तर तो आपण ऐकूया पुढच्या भागांपासून.
आता आपले अध्याय सुरू होत आहेत पुढच्या भागांपासून. ओम श्री साईनाथाय नमः. श्री साई सत्यचरित्र मराठी. धन्यवाद.